इचलकरंजी शहरात नशिल्या इंजेक्शनचा व्यापार वाढलाय। पोलिसांनी तिसरी कारवाई करून नशेच्या इंजेक्शन साठ्यासह 19 वर्षीय समर्थ चौगुलेला अटक केली। त्याच्याकडून मेफेनटर्मिन सल्फेट या नशिल्या इंजेक्शनच्या सुमारे 100 बाटल्या, मोटरसायकल, मोबाईल असा 63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। इचलकरंजीतील पंचगंगा नदीजवळील स्मशानभूमीपासून थोड्याच अंतरावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। समर्थ चौगुले या तरुणाकडे चौकशी केल्यावर प्लास्टिक बारदान पिशवीत ठेवलेल्या बॉक्समध्ये मेफेनटर्मिन सल्फेट या औषधाच्या 100 बाटल्या सापडल्या। हे औषध नशा निर्माण करतं। गावभाग पोलिसांनी समर्थ चौगुलेला अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गेल्या काही महिन्यात इचलकरंजी शहरात नशिल्या इंजेक्शनची विक्री वाढली आहे। गुटखा, गोवा बनावटीचं मद्य यांची तस्करी सुरू असताना आता नशेच्या इंजेक्शनचा व्यापार वाढू लागलाय। चौगुले याच्याकडे ही नशेची इंजेक्शन कुठून आली, ती कुणाला विकली जाणार होती आणि यामागे एखादा रॅकेट आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय।